महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि सीमांध्र या चारही राज्यांच्या सीमारेषेवर वसलेलं उदागीर भावांच्या खाजा बादशाच्या आणि तुळजा आपली इथली सोमनाथपूरची आई अंबा यांच्या स्मृतीनं पावन झालेल्या उदागीर भूमीमध्ये 2011ला उदयगिरी अकॅडमी नावाची एक शैक्षणिक चळवळ आम्ही सुरू केली आणि 2016 पासून सातत्यानं या उदगीर परिसरातली सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी म्हणून उदयगिरी अकॅडमीची ओळख आहे। गेल्या वर्षी सुद्धा जवळपास प्रत्येक शाळेमध्ये टॉपर आमचा होता। यावर्षी 100% चे 2 विद्यार्थी, 99% चे साधारण 7 विद्यार्थी आणि 95% अधिक 23 विद्यार्थी, 90% अधिक साधारण 59 विद्यार्थी यांनी या परीक्षेत सुद्धा यश मिळवलेलं आहे। अत्यंत परिश्रमपूर्वक, अत्यंत लोकांच्या विश्वासाला एक प्रकारचा सार्थ उतरणारी अकॅडमी म्हणून उदयगिरी अकॅडमीकडे पाहिलं जातं। हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, अब ये दीवार पर्दों की तरह हिलने लगे, शर्त थी मगर बुनियाद हिलनी चाहिए, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, कहीं भी हुई लेकिन ये एज्युकेशन की आग जलनी चाहिए। ही एज्युकेशनची आग विद्यार्थ्याच्या तनमनात जागवण्याचं काम उदयगिरी अकॅडमी करते। ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल माइंडली, स्पिरिटली, बॉडीली, इकॉनॉमिकली, सोशली, स्पिरिच्युअली विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी हे अकॅडमीचं काम आहे। अनेक विद्यार्थी दरवर्षी आमच्या इथून पासआउट झालेले MBBS, IIT या माध्यमातून पुढे जाण्याचं काम करतात। काही मुलं आता वेगवेगळ्या वाटा शोधत आहेत। फॅशन डिझायनिंग असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा अन्य प्रकारची मार्केटिंग असेल, आशिया खंडाची मार्केटिंग, जगभराची मार्केटिंग या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलांचा कल वाढलेला आहे। त्या सर्व 10वीला जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आमच्याच अकॅडमीचे ते, नाहीतर राज्यभरातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असं यश मिळवलं त्या सर्वांना मी उदयगिरी अकॅडमी उदगीरच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या उदगीरकरांचा आशीर्वाद आमच्या मागे सदैव असाच राहावा अशी अपेक्षा उदागीर भावा चरणी, ईश्वर चरणी आणि सरस्वतीच्या चरणी या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। या सर्वांमध्ये आपले सर्व टीचर्सचं खूप मोठं वाटा आहे। त्यांनी वर्षभर आपल्याला खूप साथ दिली आहे। आपले खूप परीक्षा दिल्या, त्या परीक्षेमुळे आपली खूप प्रॅक्टिस झाली होती म्हणून आपल्याला खूप छान मार्क्स भेटले आणि त्यांनी नेहमीच आपल्याला सतत मोटिवेट करत राहिले आणि खास करून गोष्टी जरांनी तर रोज त्यांनी करत न करत आपल्याला मोटिवेट करत असतात आणि या सर्व टीचर्सचं खूप खूप थँक्यू। सर्वप्रथम त्यांना 10वीमध्ये चांगले मार्क पडले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। हे जे आपले कष्टाचे मार्क आहेत ते आपण खूप कष्टाने मिळवलेले आहेत। यामध्ये सगळ्यांचा खरा वाटा आहे। या अकॅडमीने आपल्याला खूप काही शिकवलं। गोडके सरांनी आपल्याला खूप मोटिवेशन दिले। जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा आपले सगळे डाऊट्स क्लिअर केले आणि त्याच्यामुळे आपल्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क पडले आहेत। त्याचबरोबर सायन्स मध्ये जे आम्हाला डाऊट्स क्लिअर करणारे पाटील सर त्यांनी आम्हाला पण खूप चांगले मार्गदर्शन केले। निटोरे मॅडम, भंडारे मॅडम त्यांनी आम्हाला जितकी सोप्या पद्धतीने शिकवता येईल त्या सोप्या पद्धतीने शिकवण्यात आले आणि हे जे आपल्याला मार्क पडले आहेत ते आपल्याला माहित आहे। आपण या मार्कसाठी किती मेहनत केली आहे। रोज आपण अभ्यास करायचो आणि आपल्याला कधी कधी खूप डिमोटिवेशन झालं तर गोडके सरांनी, पाटील सरांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले आणि आपल्याला चांगले मोटिवेशन पण दिले। त्याच्यामुळे आपल्याला आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि हे जो प्रवास होता 10वीचा तो सहजासहजी मध्ये आपल्याला खूप अडचणी आल्या, डिफिकल्टी आली, तो पण सगळे आपले चांगले मार्गदर्शक असल्यामुळे हा प्रवास नीटप्रमाणे पार पडलेला आहे आणि जे 9वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढील 10वीसाठी मी अभिनंदन करते आणि तुम्हाला हे पुढचं 10वीचं वर्ष चांगलं जावं असं विनंती। या अकॅडमीनं
माझ्या यशाबद्दल जो काही वाटा आहे तो भरपूर वाटा या अकॅडमीचा आहे. या अकॅडमीचे घोडके सर, पाटील सर, भंडारा मॅडम, खिंडे मॅडम या सर्वांनी मला माझ्या यशाबद्दल खूप मदत केली आहे. घोडके सरांनी खूप काही मोटिवेशन दिलेलं आहे. त्यांचं प्रत्येक वाक्य, त्यांच्या कविता सर्व काही मोटिवेटेड असतं. तेच मोटिवेशन आम्हाला या यशाबद्दल भेटून देत आहे. प्रत्येक सक्सेस मागे एक बिल्डिंग तयार असते. ती बिल्डिंगचा बेस म्हणजे ही अकॅडमी आहे. 10वी हा प्रत्येक पुढच्या पिढीचा आणि प्रत्येक क्लासचा बेस असतो. तो बेस क्लिअर करण्याचं काम या सर्वांनी केलेलं आहे. आणि बेस क्लिअर नसतो तर पुढचं काही सक्सेस होत नाही. तर पुढच्या सक्सेससाठी यांनी जो बेस क्लिअर करून दिला आहे त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. तसेच जे काही डाऊट्स आमचे क्लिअर होतात ते पूर्णपणे या सर्वांनी क्लिअर करून दिलेलं आहे. प्रत्येक काही डाऊट आणि प्रत्येक शिक्षण हे पूर्णपणे यांच्यामुळे सोपं होत गेलेलं आहे. आणि मी प्रत्येक तुमच्या पुढच्या क्लासेससाठी सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. प्रथमतः इथे मी मला मिळालेल्या यशाबद्दल उदयगिरी अकॅडमीचे आभार मानते. नंतर घोडके सरांचेच आभार मानते. माझ्या यशामध्ये पूर्णतः घोडके सरांचेच वाटा आहे. घोडके सरांनी मला प्रत्येक पावलावर बळ दिलं, धैर्य दिलं आणि मला पुढे चालण्याची हिंमत दिली. घोडके सर फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, ते व्यावहारिक ज्ञानही देतात. धन्यवाद. करतो कारण की इथपर्यंत पोहोचणं पण खूप अवघड असतं. पहिल्यांदा मी उभा आहे ते फक्त घोडके सरांच्या छडीमुळे. कारण की 2018 मध्ये मी इथं उदयगिरी अकॅडमीमध्ये आलो होतो आणि मला बिलकुल वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचल. मला 90% पुढे पडतील असं सुद्धा वाटलं नव्हतं. आणि पहिल्या दिवशी आल्या सरांच्या छडीचा मार खाल्ला. तेव्हापासूनच थोडं मोटिवेशन भेटत गेलं. आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना पण पुढे वाटचालीसाठी खूप अभिनंदन. कारण की 10वीचं वर्ष हे एक युद्धापेक्षा कमी नसतं आणि हे युद्धाला सामोरं जाणं हे सगळ्यांच्या जर घोडके सरांनी सांगितलं तर तुम्ही पण युद्धाला सामोरं जाऊ शकता. आणि पाटील सरांनी पण खूप मोटिवेशन केलं आणि खिंडे सरांनी तर छडीवर छडी मारतच गेली. त्यामुळे चांगले पडले. ठीक आहे, थँक्यू. विज्ञानामध्ये 99 आणि इंग्रजीमध्ये 97 मार्क पडत असतील तर पुढल्या वर्षी आम्ही छडी ऐकली छडा त्यामुळे 100 पैकी मार्क घेण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल. असं यानंतर कुमारी प्रणाली शिंदे. सर्वांना गुड इव्हिनिंग. माझं नाव प्रणाली शिंदे. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणी व व्यासपीठावरील राज्य सर्व मान्यवर आणि जे काही टेन्थचा रिझल्ट आला आहे त्या सर्व स्टुडंट्सला कॉंग्रॅच्युलेशन. सर्वांनी खूप मेहनत केली होती त्यामुळे त्यांचा रिझल्ट चांगला आला आहे. तर मी फर्स्ट टाइम या क्लासमध्ये 5th स्टँडर्ड आले होते. तेव्हापासून 5th स्टँडर्ड माझं बेस चांगला झाला आहे. ते फक्त घोडके सरांमुळे. आज जे काही 98% मला पडले आहेत ते त्याचं सर्व श्रेय घोडके सरांना देईल. कारण त्यांनी प्रत्येक टाइम मोटिवेट केले आहेत आणि त्यांनी त्यांचं सारखंच एक मला म्हणजे मोटिवेशन वाटतं. कारण ते सतत म्हणतात मनी लुजेस नथिंग लुजेस, हेल्थ लुजेस समथिंग लुजेस, बट कॅरेक्टर लुजेस एव्हरीथिंग बॉर्न लुजेस. सो आपल्या लाईफमध्ये ना कॅरेक्टर बनवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण अभ्यास किती करू ते महत्वाचं नाही, पण सोसायटीमध्ये एक कॅरेक्टर बिल्डअप करणं हे खूप महत्वाचं असतं. जे की मी ट्राय करत आहे आणि करत सुद्धा आहे. त्यामुळे मला ते खूप छान वाटते. आणि सरांनी नेहमीच आम्हाला मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टन्स सांगले आहेत. मॅथमॅटिक्स एव्हरीडे मध्ये किती काही युजेस होते. मॅथमॅटिक्स शिवाय लाईफ नाही हे सुद्धा सांगितले आहेत. आणि आजचे जे काही रिझल्ट आता जिथे कुठे आम्ही आज थांबलो आहोत ते फक्त घोडके सरमुळे. म्हणतात ना की ते मायेचा हात असतो, त्याचप्रमाणे एक थोडंसं म्हणजे माझे रोल मॉडेल पण घोडके सरच आहे. आणि ऑब्विसली ही इज द लिजेंड ऑफ मॅथमॅटिक्स. ही नेव्हर सेड दॅट की जेव्हा केव्हा आपल्याला डाऊट असेल ना, ही इज ऑलवेज रेडी टू आन्सर एनी क्वेश्चन एनी टाइम एनीवेअर. सो असं मी आजपर्यंत विदाउट सर पाहिले नाही की जेव्हा केव्हा डाऊट घेऊन जाऊ तेव्हा ते म्हणजे क्विकली आन्सर करतील. त्यांच्यापाशी नेहमीच आन्सर रेडी असते. त्यामुळे मला खूप चांगलं वाटते. आणि आता सर्वांचं 11th स्टार्ट झालं आहे. सर्वजण अलग अलग कॉलेजला गेले आहेत. मी कन्याला गेले. सरांची मला एक गोष्ट आठवली.
सर म्हणत होते स्कूल टीचर्स सर की किती जरी केलं तरी स्कूल टीचर्स ट्युशनचे जे टीचर्स असतात ना त्यांच्यासारखं कोणी नसतंय आणि ते मला टीचर्सची व्हॅल्यू कळाली आहे. कारण तिथे कॉलेजमध्ये टीचर्स येतात लेक्चर्स येतात 50 मिनिट्स 1 आवर जे काही लेक्चर असतात ते कम्प्लीट करतात जातात म्हणजे तिथे फक्त टीचिंग होते. पण सर आम्हाला नुसतं अभ्यासाच न शिकवता एव्हरी डे इनडायरेक्टली मोटिवेशन करत होते, लाईफ बद्दल इम्पॉर्टन्स सांगत होते, जीवन कसं जगायचं याच्याबद्दल सर्व सांगत होते. स्पेशल म्हणजे अटॅचमेंट राहिलं आहे जे की मला खूप वाईट वाटलं. जेव्हा मी गेले ना सर तिथं सारखं म्हणजे आठवण येत होती आणि म्हणजे तुमच्यासारखं कोणीच नाहीये तिथं. प्रत्येक वेळेस टीचिंगच्या वेळेस वगैरे वाटायचं की सर तिथं किती छान शिकवत होते. पण आता 11th साठी दुसरीकडे जावं लागलं. आता व्हॅल्यू कळत आहे सर्व गोष्टींची. त्यामुळे आणि आपल्याला जर लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स फेस करता नाही आले ना त्याच्यातून ओव्हरकम करता नाही आले ना तर आपण लाईफ मध्ये काहीच करू शकणार नाही. कारण प्रॉब्लेम्स आर नेसेसरी टू एन्जॉय सक्सेस म्हणतात ना. सक्सेस जर एन्जॉय करायचं असेल तर प्रॉब्लेम्स नेहमी फेस करावं लागेल आणि त्याच्यातून ओव्हरकम करावंच लागेल. त्यामुळे सर्वांना आपल्या लाईफ मध्ये बॅरियर्सला फेस करणं इम्पॉर्टंट आहे आणि स्टडी करत राहायचं. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा आज जे काही मिळाले त्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणते. नको नुसत्या भिंती प्रेम प्रीतीची छाया असावी नको नुसती नाती. ज्याप्रमाणे घरामध्ये जिव्हाळा लागतो त्याप्रमाणे क्लासमध्ये सुद्धा एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा जिव्हाळा लागतो. आणि इथे काही पॅरेंट आहेत म्हणून उपदेश नाही पण विनंती आहे की मुलांच्या आवडीचं क्षेत्र त्याला निवडू द्या. बुटाच्या पॉलिश पासून डोक्याच्या मालिश पर्यंत अनेक क्षेत्र आज विद्यार्थ्यांसाठी खुले झालेले आहेत. मला आठवतं एक पुरुषनाळी नावाची मुलगी होती माझ्याकडे. मला वाटतं ऋतुजाच्या मागच्या बॅचला होती आणि ती मुलगी अभ्यासात सोसू होती म्हणजे 50%च मार्क होते तिला. तिला 11वी-12वीच्या नंतर फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. परवा ती मला भेटायला आली होती तर मी आवाज झालो. 45 लाखाच्या गाडीतनं ती आली होती. ती आज हिरो हिरोईनचं फॅशन डिझाईन करते. म्हणजे तुम्ही हे विसरून जा की इंजिनियर डॉक्टर या पलीकडे जग नाही, या पलीकडे फार मोठं जग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीचं क्षेत्र निवडून त्यामध्ये त्याला भरणी मारायला आपण लावूया. कारण तुलना आपण नका करू. आपण जर समजा एक साधा प्रश्न विचारला मी एक ससा आहे त्याची तुलना जर तुम्ही माशासोबत केला तर कशी तुलना होईल. कारण सशाला पोहता नाही येणार, माशाला जमिनीवर चालता नाही येणार, स्पर्धा कशी घेणार. आणि म्हणून विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचं क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करू द्या. भरपूर करिअरच्या संधी आहेत. फक्त व्यापारामध्ये आपला मराठा टक्का कमी आहे. तर उदगीर सारख्या शहरात जरी बघितलो आपण तर स्वीट मार्टच्या दुकानापासून पाणीपुरीच्या गाड्यापर्यंत, आईस्क्रीमच्या दुकानापासून ते फरशी करण्यापर्यंत आमची मुलं कमी आहेत. आमचा टक्का कमी आहे. उदगीरमध्ये सर्वात फेमस स्वीट मार्टचं दुकान एखादी मराठी माणसाचं नाही, हे दुर्दैव आहे. पाणीपुरीचा गाडा आमचा नाही, हे दुर्दैव आहे. आईस्क्रीमचा गाडा आमचा नाही, हे दुर्दैव आहे. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, जे स्वीट मार्टचं दुकान आहे त्याचा रोज 6.5 लाखाचा गल्ला आहे. 20% प्रॉफिट प्रमाणे काढलं तर 1,20,000 रुपये तो आमच्या उदगीरमधनं रोज कमवतो. आणि आम्ही लाईन मध्ये थांबून भैया चटणी वाढवून. हे बदललं पाहिजे. दिल्ली ही वाकेल पाहुणे कराड बारामती तरी घोड्यांनी लिद टाकली पुतळा दळमळा. स्वप्नभंग शिवबाचे पाहून सह्याद्री दळमळा. पर्वतीने डोळे पुसले भाऊरून उपयोग काय. नोकरीच्या शोधात असतात मराठी तरुणाचे पाय. बाप जन्मी यांच्या कधी सावकारासारखा व्यापार जमला नाही आणि सावकाराची जोडी पुसण्यात आमचा मराठा अजूनही दमला. मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा मराठी भाषिक माणूस. साळी गुळी दिली माळी तांबोळी हटकर धनगर वणकर लिंगायत मराठा हे सर्व ज्याची मातृभाषा मराठी आहे तो मराठी. त्यांनी व्यवसायात आलं पाहिजे, व्यवसायातही मोठं झालं पाहिजे. या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे पालकांनी. आता इथं सहज मुंबई सावकार आले होते. मला कुठं वाटतं अशा लोकांचं ज्यांनी उदगीरमध्ये काही अंशी मराठी माणसांनी व्यापार टिकून ठेवलेला. तर असो, यानंतर मी अगदी थोडक्या शब्दामध्ये डॉक्टर धनंजय पाटील सरांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्या. आदरणीय मोठे सर आणि या संस्थानासाठी संस्थानासाठी लाभलेले सगळे व्यासपीठावरचे मान्यवर, पालक, विद्यार्थी, नववीचे विद्यार्थी आणि सर्व पालकांना. ही जी अकॅडमी आहे त्याच्यामध्ये मी आय थिंक 5 वर्षापूर्वी कोरोनाच्या काळामध्ये जॉईन झाले. सरांचा मला फोन आला की
की आमच्याकडे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, पण तरी आम्ही एक कन्सेप्ट घेऊन आलो, मला काहीतरी नवीन करायचं. त्या कन्सेप्ट मधून आम्ही सायन्स या विषयाची सुरुवात केली. आम्ही पहिल्या वेळेला असे ठरलो की ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो आम्ही सेपरेट केलं आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल विषयासाठी इंडिव्हिज्युअल टीचर एक्सपर्ट नेमले आणि त्याचाच एक इफेक्ट म्हणा किंवा परिणाम म्हणा आज आपल्या समोर. म्हणजे गुणवंत त्या बॅनरवर मी बॅनर बनवत असताना तो बॅनर करणारा परेशान झाला की एवढं म्हणजे मी कुठं बसून आला मध्ये त्या बॅनरवर. म्हणजे याचं सगळं श्रेय मुकेश मानलं जातं. त्यांनी नवीन नवीन कन्सेप्ट हे नेहमी सांगत असतो. अजूनही अकॅडमीचं आमच्या वैशिष्ट्य आहे की आम्ही फक्त शिकवणं आणि त्यांना काहीतरी बिंबवणं याच गोष्टी किंवा त्यांना फक्त मार्क्स घेऊन पाठवणं थोडं असं काही करत. मार्कासोबत आणखी काय देतो आमच्याकडं ऍडमिशन घेतल्यावर पोरांना शिस्त प्लस शिक्षण इक्वल टू निकाल हा आमचा फॉर्म्युलाच आहे. सरांचाच ऍक्च्युली तो फॉर्म्युला आहे, तो मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला ऍक्च्युली त्यांनी अप्लाय केले. अगदी शिस्त, कारण शिस्तीतूनच शिक्षण आहे आणि मग शिक्षणातून पुढे तुम्हाला निकाल तुमचे प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळणार. जेव्हा आपण निकाल पाहतो तेव्हा बऱ्याच पोरांचे मार्क्स चांगले आहेत, दहावीच्या चांगले म्हणण्यापेक्षा सर्वोत्तम निकाल मिळेल. मला वाटतं की तुमची सुरुवात आहे. त्यांचं अभिनंदन करतो मी, त्यांनी चांगले मार्क घेतले, पण ही सुरुवात आहे. प्रत्येक लाईफच्या स्टेजमध्ये, जीवनाच्या स्टेजमध्ये कसं असतं की चक्र असतं हे जीवनाचं. आता तुम्ही 7वी बोर्ड होतो त्याचा नाहीये, मध्ये स्कॉलरशिप होतं, एनएमएस होतं वगैरे वगैरे होते. सगळ्या तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फेस केल्या. मॅक्झिमम पोरं जे या अकॅडमीमध्ये 5वी पासून शिकले आणि स्कॉलरशिप शिकले, एनएमएस शिकले, त्याचबरोबर जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत ते आमच्या गायडन्स खाली शिकल्या 100% त्यांना यश मिळालं. जे इन बिटवीन आले त्यांना थोडस त्यांच्यामध्ये तो लॅक्युना गॅप भरून आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे शिस्त असल्यामुळे 100% तो बनतोच. काही म्हणले की छडी वगैरे काहीतरी मुलांनी सांगितलं की प्रयोग करतो आम्ही, छडीचा प्रयोग असतो, छडी मारल्याशिवाय तर मुलगा शिकतच नाही. तर तुमच्या या जीवनाच्या लाईफ सायकलमध्ये सध्याला एक सुरुवात ही एक छोटीशी स्टेज आहे. म्हणजे तुम्हाला इथं काही आता हे झालं, एवढे मार्क्स घेतलो म्हणजे आता माझं संपलं असं नाही. पुन्हा 12वी आहे. 12वीला मी पण शिकवतो. 10वी आणि 12वी मध्ये फार मेजर डिफरन्स आहे. फार मेजर डिफरन्स जवळपास नीट बायोलॉजीचे जर विचारलं मला कोणी तर जवळपास 38 धडे आहेत. मग त्या 38 धड्यामध्ये कितीतरी कन्सेप्ट आहेत. ही कन्सेप्च्युअल लर्निंग पोरांपर्यंत पोहोचवावी, त्याला 7वी पासून 8वी पासूनच सवय लागावी म्हणून आमच्याकडे सायन्स मध्ये वेगवेगळे प्रयोग आम्ही नेहमी करत असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून हा रिझल्ट मला इथे दिसतो. आणि या अकॅडमीचे जेव्हा आपण हे करतोय म्हणजे निकालाची जेव्हा परंपरा बांधतोय तेव्हा असं दिसतं की प्रत्येक वेळेस आमचा जो हा ग्राफ आहे तो नेहमी चढताच आहे. दरवर्षी आमच्याकडे 100% आमच्याच अकॅडमीची मुलं घ्या कुठल्याही शाळेमध्ये 1 नंबरला असते. कुठलीही शाळा काढून बघा, आमच्या अकॅडमीनं होईल तेवढं लेकरांना दिलेलं आहे, देत आहोत आणि देणार पण आहोत. विषयामध्ये आम्ही कुठंच नाही पडत नाही. पोरं कमी पडतील, मी आणि सर किंवा माझ्यासोबत मॅडम मॅडम कधीच नाही पडत. सरांचं तर संध्याकाळी 5 ते 6 एक डाऊट सेशन असतं. प्रत्येक पोरांना नेहमी सांगतात की डाऊट्स घेऊन ये आणि ऑन दी स्पॉट जे काही डाऊट्स आहेत ते सांगताना एकमेव आमच्या अकॅडमी आहे. आता शिंदे ते पण सांगितलं तुम्हाला आमच्याकडनं सगळंच आहे. 10वीच्या पोरांना आम्ही भरभरून दिले. आता त्यांना पुढे भविष्यामध्ये भरपूर फायदा होणार आहे. भरपूर फायदा घेतलेच अशी आशा करतोय. 9वीचे जे मुलं आहेत त्यांना मी नेहमी सांगत असते की हे तुम्ही जे शिकताय हे सध्या हे बिगिनिंग आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण केल्याशिवाय काही येणार नाही. तुम्ही कुठेही जा, आमच्याकडे 100 मार्क घेतलं, बाकी दुसऱ्या सरांकडे काय घेऊ शकत नाही. दुसरीकडे 11-12 मार्क का पडत नाही, तुम्ही तरी कमी पडतात. तुम्हाला माहिती आहे की झुरळ, झुरळाला हे आहे पंखा आहे पण तो उडतो का?
नाही, कारण तो प्रयत्न करत नाही. तसं तुम्हाला पण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही. म्हणजे कंटिन्युअस जेव्हा तुम्ही या प्रोसेसमध्ये असाल, कंटिन्युअस अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये असाल, एकही दिवस न चुकता अभ्यास, एकही दिवस आपला अभ्यास सुटायला नको. सण नाही, वाद नाही, दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस, असं नाही की दिवसा झोपायचंय. ठीक आहे, जे काही आहे ते आपण जेव्हा डिवोशन न देऊ तेव्हा यश मिळणार असतं. आम्हाला झोपी देखील स्वप्न पडते की बाबा काय राहिले शिकवायचं, काय राहिले कोरोना द्यायचं. 24 तास आम्ही या गावामध्ये असतो. तुम्ही पाहत असाल की आमची अकॅडमी ही कमर्शियल नाहीये. बरेच कमर्शियल आजूबाजूला तुम्हाला क्लासमध्ये दिसतात. आताच ती मला इन्फॉर्मेशन दे की आम्हाला तो फील मिळत नाही. फील न मिळायचं कारण 50 मिनिट त्यांचं काम फक्त शिकवण्याचं. पगारी शिक्षक हेच करणार आहेत नाही, म्हणजे म्हणत नाही की ते खराब आहे, कारण त्याला लिमिटेशन येतात, त्याला थोडं सांगावं लागतं. आमच्याकडे मध्ये सर्वजण मालक आहे, प्रत्येक जण सर सांगत असते की तुम्ही सर्वजण पुढे होऊन कामाला लागा. त्यांनी फक्त आम्हाला सांगत असतं आणि सरांच्या गायडन्समुळेच आम्ही आज इथे, म्हणजे आम्हाला थोडं यश मिळते, आम्हालाही थोडंसं ग्रुप येतो. अदरवाईज आम्ही पण असंच राहिलो असतो, आळशी राहिलो असतो. आळस बिलकुल करायचं नाही. इथून पुढे आणखी फार आहे तुम्हाला दहावीचे ग्रुप, फार 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 आहे, म्हणजे इतकंच थकायचं नाहीये. एवढंच मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. पण या 10वीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विचारा, पुस्तक पळून जरी पिलं तर फक्त 100 पैकी 78 मार्क पडतात. 22 मार्क पुस्तकावर आधारित पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आहेत आणि ते सोडवताना खरा कसला. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांनी 95 भेटले याचा अर्थ त्यांनी 17 मार्क बाहेरची मिळवले पुस्तकं सोडून. एखाद्या विद्यार्थ्यांनी 99 घेतले याचा अर्थ त्यांनी 21 मार्क बाहेरची मिळवले. आता मला यावर्षी खंत आहे की 99ची एवढी संख्या जास्त आहे, कुठतरी कॉमा करून त्याच्या मागे 3 जण लागतात. 100 मार्क पडल्यावर मॉडरेटर त्याच्या मागे लागतो, चीफ एक्झामिनर लागतो, क्रॉस मॉडरेटर लागतो आणि 3-4 मिळून त्याचा पेपर तपासून त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न. त्यामुळं आणि पार्थ केंद्रे नावाचा मुलगा सायन्स मध्ये 100 आउट ऑफ 100, म्हणजे ही आमच्या मॅथमध्ये तर भरपूर दिवसाला पडले, यावर्षी पडले, मागे पडले. पण सायन्स मध्ये 100 घेणं सोपं नाही, तर त्यांनी 100 आउट ऑफ 100 घेतले. काही विद्यार्थ्यांचं कौतुक करावं लागेल. उदगीर तालुक्यात जर ऍडिशन जर मायनस केलं तर उदगीर तालुक्यात पहिला येण्याचं मान मिळवणारा संकेत कमलापूर. ऍडिशन जर मायनस केलं, ऍडिशन तालुक्यात पहिला आहे तालुक्यात. राघू सरांचा बादचा आहे, आंबोली सरांचा. तो ग्रामीण भागात त्याची परिस्थिती नाही उदगीरला शिकायची. ऋतुजानी मला विनंती केली की सर त्याला ऑनलाईन तुमचं मटेरियल आहे ते द्या. तेवढ्या मटेरियलवर तो 90% क्रॉस करतो. हे विनोद नाही, म्हणजे जोक नाही. तर या मुलांचं जे कर्तृत्व आहे ते फार मोठं आहे. कारण वरचा 78च्या पुढचा एक मार्क कसा वेचलाय तुम्ही त्यांना विचारा. कुठले कुठले हॉट्स पुस्तक वापरले, कुठले कुठले डाऊट्स आम्ही सरांना विचारले, कसं कसं आम्ही छळलोय. सगळ्यात ज्यात छळणारे याच सगळ्या मुली आहेत, त्यातल्या त्यात सावळी सगळ्यात ज्यात छळणारी. हा, तर ती त्यांना विचारलं तुम्ही घरी गेला की किती त्यांनी प्रयत्न केले आणि त्या त्यांनी तरी मी म्हणायचो तिला 95-96 होते. 99-98 तू विसरून जा, तुझे त्या दिशेने विचार करायला गेलीस. कारण तो प्रश्न म्हणजे काय असतो की दिल्लीला जायचंय, त्याचा मार्ग आपल्याला पहिल्या क्षणात सापडलं पाहिजे की उत्तरेकडे जायचं. आपण थोडं जरी पूर्वेकडे गेलो तर तुम्हाला हॉर्स घडत नाही. कारण त्याचं नावच आहे हॉर्स, हाय ऑर्डर थिंकिंग स्किल. हाय म्हणजे उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारे प्रश्न. त्यामुळे त्या मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि गेल्या 6 वर्षामध्ये मागच्या 2 वर्षापूर्वी हाय अत्यंत कठीण गणिताचे पेपर काढले. तरी पण मला वाटतं 99 किती जणांना पडले तरी 99 अजून गणितात 99-98 एक मार्कामुळे अर्ध्या मार्कामुळे 100-3 आपल्याकडे. त्यामुळे पुढल्या वेळेस अजून मेहनत केली. असो, मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आमच्या अकॅडमीला ज्यांच्या पत्नी या ठिकाणी पूर्ण वेळ काम करतात ते आमचे मित्र आदरणीय देवीदास हिंदे सर यांना विनंती करतो की आपण अगदी सलक्या शब्दामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं. हे अकॅडमी आज इतकी मोठी वाटते, पण या अकॅडमीची सुरुवात 4 गावचे 4 पात्र एकत्र येऊन हे गट उभा केले.
त्या घरट्यातला जो काही घटक म्हणून काम करता येईल त्यातला मी सर्व आज विद्यार्थ्यांनी जे काही यश संपादन केलंय त्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा की ही म्हणजे काही शेवटची परीक्षा नाही, अशा कितीतरी परीक्षा द्याव्या लागणार आहे. एखाद्या वेळेस जर आपल्या 4-2 मार्कांना जर काही झालं तरी आपल्याला संधी कशा उपलब्ध राहतात एक जिवंत उदाहरण सांगते 2 मिनिटांमध्ये आणि मी तुम्हाला लगेच रजा घेतो. काही जोक वगैरे सांगत बसणार नाही. आता बस झाली. एका मुलीचं स्वप्न होतं की मला काही करून जेईई मध्ये जायची. जेव्हा तोंडी वगैरे मार्क्स नव्हते बेटा तेव्हा तिला 97% मार्क्स होते. तोंडीचे 20चा प्रश्नच नव्हता. तिनं भरपूर प्रयत्न केला, तिला काही जेईईला जाता आलं नाही. थोडीशी नाराज झाली आणि मग पुन्हा भेटल्यानंतर पुढे बघते म्हणून आणि पुढे ती आपलं वालचंद कॉलेज सांगली इथं तिनं कम्प्युटर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. तिथं तिचं परफॉर्मन्स इतकं चांगलं झालं. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याच कॉलेजमध्ये तिला प्राध्यापक म्हणून दिली. आता ती वालचंदलाच प्राध्यापक म्हणून नियुक्त आहे. आणि तिची टीचिंग तिचं ते कौशल्य सगळं पाहून भारत सरकारने तिच्या त्या कार्याची दखल घेतली. आणि आज ती मुलगी ज्या IIT ला जाण्याचं स्वप्न बघत होती विद्यार्थी म्हणून जावं, त्या IIT कॉलेजमध्ये दर 1 महिना प्रत्येक IIT गुवाहाटी, IIT चेन्नई, IIT कानपूर आणि IIT कोटा, IIT मुंबई 1 महिन्यासाठी स्वतः ती टीचिंगला जाते. आणि तिच्या टीचिंग साठी तिथले लोक वाट पाहतात की ते आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचं सर्व काही डाउट्स वगैरे क्लिअर होतील. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन पाहिजे ही स्वप्न पाठवते ती स्वतःच्या कर्तृत्वावर त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करायचं ही मिळवलेलं तिचं उत्तुंग यश आहे. आणि हेच यश आपल्याही आयुष्यामध्ये आपल्याला मिळवायचे. कारण कोणत्या रूपामध्ये आपल्याला कोणती गोष्ट मिळेल काही सांगता येत नसतं. काही सांगता येत नाही. आज काय उद्या काय परवा काय काही नाही. फक्त आपलं काम आणि आपली शिस्त आणि आपलं ठरलेलं जे काही ध्येय त्याच्या मागे आपल्याला जाणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण केलं तर निश्चितपणे यश हे आपल्या सोबत येतं. आणि आज त्याच मुलीला फ्रेंच युनिव्हर्सिटी म्हणजे पॅरिस युनिव्हर्सिटी मध्ये 3 महिन्यासाठी बोलवले, पण भारत सरकार परवानगी देत नाहीये. कारण IITतले विद्यार्थी जाणं परवडत नाही, तिथं प्राध्यापक जाणं कसं परवडेल. आणि इतकं संपूर्ण जग तुमच्यासाठी रिकामे, फक्त तुमची मेहनत ही महत्वाची आहे. आणि तुमच्या या मेहनतीमध्ये या सर्व अकॅडमीचा हातभार तुमच्या सोबत आहे. तुम्ही कदाचित तिथं BA वगैरे केल्यानंतर अजून पुन्हा MPSC करायची जर वेळ आली तर त्याचीही तयारी आपल्याकडे आहे. त्यामुळे सरांनी हे सर्व जे काही केलेलं आहे याबद्दल सरांनाही शुभेच्छा देतो. तुम्हाला भव्य विषयासाठी पुन्हा शुभेच्छा देतो. शिवराज हनुमंतराव मुंडगे, नागपूर जिल्हा कोकणी जिल्हा येथील लातूर येथील रहिवासी असून सर्वात प्रथम मी पहिल्यांदा कधीच व्यासपीठावर जास्त वेळ बोललो नाही. त्याबद्दल काही जर कमी बोललो तरी त्या क्षमा करा. दुसरी गोष्ट, मी कधी कोणाच्या व्यासपीठावर अद्यापर्यंत गेलो नाही, इथेही आलो नव्हतो. मी माझ्या भाच्यासाठी इथं आलो आणि त्यामुळे मला हे योग मिळालेलं आहे. हे अतिशय सुंदर असा योग आहे. आणि या सुंदर योगामध्ये ज्यांचा वाटा आहे ते घोडके सरांचा वाटा मला तिथे बसवण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहे. आता दुसरा ऋतुजा शिवराज मुलगी ही खरंच याच अकॅडमीमध्ये शिकलेली आहे. आणि ती शिकत असताना पहिल्यांदा 7वीला जो क्लास चालू होता तो तिथे जे स्वीट मार्ट आहे ना त्या स्वीट मार्टच्या खाली एका रूम मध्ये हा क्लास चालू होत होता. आणि मलाही विश्वास वाटत नव्हतं, कारण का त्या काळात घोडके सर एका शाळेवर
शिक्षक म्हणून काम करत होते आणि काहीतरी झालं त्याचं, त्यामुळे पुढे मी जाणार नाही, परंतु ते स्वतःची अकॅडमी चालू केली, म्हणजे त्याच्या पोटात माझ्यासाठी केली. पण मी त्याला फार पूर्वीपासून ओळखत होतो. त्याचे वडील कृषी विभागात होते आणि ते फार मेहनत करायचे, फार अतिशय मेहनत करायचे. पूर्वीच्या काळामध्ये काय, एक सायकल टॅक्सी मिळायची, मोटरसायकली जास्त नव्हत्या आणि त्याच्याकडे एक सबनम राहायची आणि हे रस्त्यावर पेपर घ्यायचे, दररोज पेपर घ्यायचे स्टँडच्या समोर. आणि कधी कधी मी मला पेपर वाचायचा आवड असल्यामुळे मी रोज सकाळी तिथे यायचं आणि आल्यानंतर हे घोडके सर नावाचे जे कृषीमध्ये कर्मचारी होते किंवा अधिकारी होते ते रोज भेटायचे. मग एके दिवशी सहज मी विचारलो की हे दोन मुलं कोण आहेत, तर ते सांगितले की हे माझा मोठा मुलगा आहे आणि हे माझा लहान मुलगा आहे. मग मी ह्यांना म्हणायचं की त्यांना म्हणलो की सर, तर का मी त्याच्यापेक्षा थोडासा कमी वयाचा आहे आणि गोडके सर सुद्धा माझ्यापेक्षा थोडेसे कमी वयाचे असल्यामुळे पेपर वाचत असताना नेहमी विचारायचं आणि विचारल्यामुळे त्यांची माझी चांगली ओळख झाली आणि तेही पेपरवर रोज गप्पा मारायच्या कुठं स्टँडच्या समोर. तिथून माझी ओळख. मग मला माझी मुलगी 7वीला आली आणि आल्यानंतर मी सहज विचारलो, आता कुठे माझं सहज आठवण आलं की घोडके सर म्हणजे यांची वडील मेहनत करते, म्हणजे मुलगा सुद्धा चालत येतो आणि तो सुद्धा मेहनत असे. आणि मग मी त्याची पूर्ण चौकशी केली आणि त्याची सुद्धा डिग्री पण घेतली, ते MSc मॅथ आहे. त्या काळात हे लहान असताना नेहमी कुठं कुठं भाषणात जायचे, वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे आणि भाग घेऊन ते काय करायचे, पहिला नंबर दुसरा नंबर. त्यांचे वडील भेटले की मला एकच म्हणायचे की आज पहिला नंबर आला, आज दुसरा परीक्षेला भेटवायची पहिला नंबर किंवा दुसरा नंबर. मग वाटायचं की खरंच ती मेहनती आहे. मग त्यांची आम्ही परीक्षा घेतलेलीच होती मनात आणि त्या परीक्षेप्रमाणे त्यांच्याकडे मी गेलो. त्यावेळेस माझी सुद्धा आर्थिक परिस्थिती मजबूत नव्हती आणि नाही, मग टाकलो फीस त्याच्यामध्ये. मग मी दिली ते मान्य, परंतु मुलगी खरंच चांगलीच होती, अतिशय छान. त्यांच्या सोबत एक मुलगी होती, ती आज इंजिनियर म्हणून आहे, तिने आज 60-70 हजार रुपये कमाई करत आहे. त्या दोन मुली म्हणजे माझी मुलगी आणि ती मुलगी